चला तर बघा किती छान छोला भटुरा आपला रेडी झालेला आहे. बघा मंडळी, बनवून बघा. सिंपलची रेसिपी आहे. छान वाटते खायला वगैरे. गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहे मी छोले भटुरे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. जय भीम मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे छोले भटुरे. सकाळी मुलं म्हणत आहे की रोज रोज भाजीपोळी न नेता छोले भटुरे टिफिनला नेतो म्हणाले. तर आज मी छोले भटुरे बनवत आहे. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे काबुली चणे. बघा, काबुली चणे मी रात्रीच भिजत घातलेले होते. आता याला स्वच्छ धुवून कुकरला लावते. गॅस चालू करून घेते. कुकर पण ठेवलेला आहे आणि जे आपण आता चणे स्वच्छ धुतलेले होते ते याच्यात टाकत आहे. छोले भटुरे घरगुती आहे, जास्त मसाल्याचा यूज करत नाही मी. खूप छान वाटतात. सिंपलची रेसिपी आहे. आणि आता यांना छान 1 ते 2 सिटी होऊ देते. 2 सिटी झाली का मग आता याला बंद करते. याच्यात थोडंसं नमक ॲड करते, जेणेकरून ते चण्याला जो आहे काबुली चणा त्याला थोडं टेस्ट येते. चला तर 2 सिटी होऊ देऊया आपण. चला तर मंडळी, 2 सिट्या आपल्या झालेल्या आहे. आता आपण कुकर बाजूला ठेवलेला आहे. मी आता तावा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये 4 ते 4 मोठे मीडियम आकाराचे कांदे कापलेले आहे. बघा, 4 छोटे मोठे. आता याला थोडंसं आपण भाजून घेऊया, कारण याचा कच्चा पण निघून जातो. नाहीतर मग आपण जेव्हा कच्चे टाकले की थोडंसं डोळ्याला त्रास होतो मग. तर थोडे हलके तेल टाकून याला भाजून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं चण्याची डाळ मिक्स करते, हलकीशी. बघा, चण्याची डाळ थोडीशी. याच्यामध्ये दलिया पण टाकू शकता तुम्ही. याला छान थोडं लालसर द्यायचं आहे. बस काही टाकलेलं नाही आहे मी. बघा, कारण जास्त मसाले पण खाणं चांगलं नाही, त्याच्यामुळे मी स्किप करते. जास्त मसाल्याचं यूज करत नाही, कारण अद्रक लसूणचा पेस्ट हिवाळा असल्यामुळे हर गोष्ट म्हणजे ताजीच मिळते, तेवढं लागत नाही म्हणा. पण मी कोणत्याही सीझनमध्ये म्हणजे मी मसाले घालत नाही जास्त. कांद्याचा पेस्ट आणि टमाटर आणि थोडीशी पालक हलकीशी, याचीच ग्रेव्ही जास्त बनवते मी. आणि छान वाटतात, टेस्ट वगैरे छान येते. मुलांना तर आवडते माझ्या. तुम्ही पण बनवून बघा. सिंपलची रेसिपी आहे. चला तर कांदे आपले झालेले आहेत. बघा, गॅस बंद केले मी. आता हे काढून घेऊया. आता आपण कांदे काढलेले आहेत. बघा, अद्रक लसूणचा पेस्ट मी तयार केलेला आहे. आणि आता मी कांदे याच्यात टाकत आहे. याच्यासोबतच मी टमाटर घेतलेले आहे. अर्धा पाव काबुली चना घेतला मी. तर छोटे मीडियम आकाराचे मी 4 कांदे घेतलेले होते. आणि त्याच्यासोबतच मी लहान आणि एक छोटा मोठा असा मीडियम आकाराचे टमाटर घेतलेले आहे. त्याला कापून घेते.
आणि ते त्यासोबतच याच्यामध्ये मी थोडीशी पालक घेतलेली आहे बघा. पालक घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे मी पालक. आता ही पालक आणि हे टमाटर आणि कांद्याचा पेस्ट मी आता तयार करत आहे. टमाटर, पालक आणि कांदा मी याच्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे. आता मी याला मिक्सरमध्ये पेस्ट तयार करते. चला तर आता आपण छोल्यांची तयारी करूया, मसाले तयार करूया. आता मी कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे. याच्यामध्ये मी आता तेल घालते 4 ते 5 चम्मच. चार ते 5 चम्मच तेल टाकलेलं आहे मी. थोडंसं गरम होऊ देते याला. म्हणजे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. 4 ते 5 चम्मच मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. मी आता टाकत आहे तेजपात बघा. त्याच्यानंतर मग अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे. तेल गरम झालेलं आहे बघा. तेजपात मी ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट 2 चम्मच ॲड करत आहे. अद्रक लसूणचा पेस्ट टाकला कारण कांदे टाकलेले नाही. कांद्या आपण याच्यात पेस्ट केलेले आहे म्हणून मी याच्यामध्ये कांद्याचा पेस्ट ॲड करून घेते. आता याला छान कमी आचवर थोडंसं होऊ देते. म्हणजे अद्रक लसूणचा जो कच्चापण आहे तो गेला पाहिजे. त्याच्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी घालते मॅश करून, जास्त नाही, टेस्ट यासाठी. आता टाकत आहे धनिया पावडर. 1 चम्मच धनिया पावडर टाकते बघा. 1 चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे. आणि सोबतच गरम मसाला ॲड करते मी. कॉसचा वापरते. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकते बघा. जास्त तेज असेल तर कमी टाकाल कारण माझ्याकडली थोडी तेज कम आहे हळद. आणि सोबतच तिखट घालते. तिखट माझं कमी म्हणजे मीडियम आहे म्हणून मी 2 चम्मच टाकत आहे याच्या. आणि याला थोडं कमी आचवर होऊ देते. पालक टाकल्यामुळे पालकचा जो कलर आहे तो तेलामध्ये येऊन जातो. आता थोडं नमक टाकूया कारण आपण चण्यांमध्ये नमक घातलेलं आहे तर थोडं कमीच घालू, नाही तर नमक जास्त होणार. 1 चम्मचच्या पेक्षा पण कमी नमक इथे टाकलेलं आहे मी. आणि याला थोडं कमी आचवर होऊ देते. तर मंडळी
तेल किती छान सुटलेलं आहे. मसाला छान शिजलेला आहे. जोपर्यंत कच्चा पण याचा जात नाही तोपर्यंत तेल वरती येत नाही. आता याचा कच्चा पण निघालेला आहे बघा. आता आपण याच्यामध्ये जे छोले आपण शिजवलेले होते कुकरमध्ये ते आता ॲड करूया. आमच्याकडे छोटे काबुली चणे आवडतात म्हणून मी छोटे आणलेले आहेत, मोठे नाही घेतले. आता याला परतवून 2 मिनिटं याला मसाल्यामध्ये होऊ देते. बघा, वाव, कलर पण छान आला आणि सुगंध पण छान आला. गरम मसाला थोडा कमी वाटला. छोले आपले तयार होत आहेत तोपर्यंत आपण थोडंसं भटोरेचं हे तयारी करूया. तर मी घेतलेला आहे गव्हाचा आटा, कणिक, आणि त्याच्यामध्ये फक्त मी एक चम्मचच फक्त मैदा घालेल, कारण मैदा जास्त खाल्लाही नाही पाहिजे. तर खूप कमी मी त्याचा मैद्याचा यूज करते. 1 चम्मचच घेतलेला आहे. गव्हाच्याच पिठाचे छान होतात. त्याच्यामध्ये मी थोडंसं अजवाईन घालते. तीळ पण घातली तरी चालेल, पण तीळ मुलांना नाही आवडत म्हणून मी तीळ घातलेली नाही. आणि त्याच्यामध्ये थोडेसे नमक टाकते. सिंपलच आहे, मुलांना आवडण्यालायक. आणि याला छान आता तयार करते. पीठ भिजवून घेते आता. तोपर्यंत आपले भटोरे तयार होत आहे, छोले सॉरी. कमी आचेवर छोले होऊन राहिले. आता भटोरीची तयारी करूया. आपलं कणिक आता छान स्वच्छ भटोरेचा तयार आहे. आता 5 मिनिटं याला असं झाकून ठेवते, म्हणजे त्याचा भटोरा व्यवस्थित होणार. बघा, आता छोला आपला तयार आहे. बघा, कलर किती सुंदर आलेला आहे. आता याच्यामध्ये जे पाणी होतं आपलं ते ॲड करूया, जे आपण छोल्यांसाठी कुकरमध्ये लावलेलं होतं. बघा, किती सुंदर वाटत आहे. ग्रेव्ही पण छान, ग्रेव्हीला पण कलर आलेला आहे. आता फुल आचेवर थोडंसं याला शिजू देते 5 मिनिटं. छोले आपले शिजलेले आहे, छान व्यवस्थित भाजी रेडी झालेली आहे छोल्यांची. आता याच्यावर मी थोडंसं सांबार टाकते. बघा, कलर पण छान आलेला आहे. बघा तर किती सुंदर कलर आला आणि सुगंध पण छान येत आहे. मंडळी, कलर किती सुंदर आलेला आहे. तेल पण सोडलेलं आहे मस्त भाजीनी. तेल पालक
मुळे हे थोडंसं तेल वगैरे आपल्याला छान काळपट दिसतो आणि त्याच्यामुळेच भाजीचा कलर वगैरे येते. जास्त तेल यूज न करता पण आपण समजा पालक तयार केला ना त्याचा, तर व्यवस्थित भाजीचा कलर येतो. आता छोले तयार झालेले. आता आपण भटोरेची तयारी करूया. चला तर भटोरेची तयारी करूया आपण. भटोरे. चला तर मंडळी, आता आपले छोले तयार झालेले आहेत. आपण भटोरे तयार करूया. सिंपलचे भटोरे आहे. तर आता तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं. बघूया तेल गरम झालं की काय. तेल झालेलं आहे गरम. मैद्याचा वापर कमी करते, कारण पोरांनाही हानिकारकच आहे मैदा, म्हणून मी गव्हाचा जास्त वापर करते. बघा कशी फुलली टम्म. आणि टिफिनमध्ये द्यायचं असल्यामुळेच थोडं छोटा साईज केलेला आहे भटोऱ्यांचा. आता दुसरी पण टाकलेली आहे. मुलगा म्हणतो मित्रांसाठी पण देशील मम्मा. बघूया, सकाळची वेळ आहे ना. अशाच ह्या काढून आपण रेडी तयार छोले आणि भटोऱ्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे. बघा आहे, बघा मस्त तंबा झालेला आहे. खूप जास्त मोठे केले तर पोरांना खायला वगैरे मग डब्यावर वगैरे थोडंसं मग फोल्ड करून टिफिन मध्ये द्यायचे आहेत, म्हणूनच मग मी छोटा साईज करत आहे. चला तर आता आपण बनवूया भटोरे. छोले झालेले आहे, तेल तापलेलं आहे. आता आपण बनवूया भटोरे. वाव, किती मस्त झाले. तेल गरम तापलेलं आहे मस्त. ओ, आणखी एक बनवूया. बघा कशी फुललेली आहे. भटोरे आपले
छोले पण झालेले आहे, छोल्याची भाजी आणि भटोऱ्याची पण. आता आपण सर्व करूया. बघा तर मंडळी, छोले भटोरे आपले रेडी झालेले आहे. आपण आता सर्व करायला घेतलेले आहे. बघा किती छान आहे, टेस्टी पण आहे आणि जास्त मसाले पण यूज केलेले नाही आहे छोलेमध्ये पण. आणि भटोरे आपले गव्हाच्या पिठाचे केलेले आहे मी. बघा, बनवून बघा, सिंपलची रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर. थँक्यू.